तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आज आपण CDSL बद्दल चर्चा करूया. कारण एक आपले व्ह्यूअर आहेत, त्यांनी कमेंटमध्ये सांगितलेलं होतं की CDSLच्या लेवल्सबद्दल थोडीशी चर्चा करा. सो त्याविषयीच आपण चर्चा करू. सो ह्या अगोदर देखील CDSL बद्दल बऱ्याचशाच वेळेला चर्चा झालेली आहे, पण आज पुन्हा नव्याने आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. कारण गेल्या काही दिवसांपासून CDSL मध्ये खूप चांगलं मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सो सध्याच्या लेवल्स इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कशा आहेत त्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत. सो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा मित्रांनो. कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे आणि जर खरे मराठी बांधव असाल तर चॅनलला सपोर्ट नक्की करा. सो आता आपण बघूया की CDSLचे जे काही मित्रांनो फंडामेंटल्स आहेत ते तर आपण पाहणारच आहोत, पण टेक्निकली हा स्टॉक कशा पद्धतीने मित्रांनो सध्या परफॉर्म करतोय. सो मित्रांनो बघा, ज्या ह्या वेळेला स्टॉकने काय केलं होतं, एक साधारणतः 1989 रुपये 80 पैशांचा मित्रांनो हाय लावलेला होता आणि त्यानंतर स्टॉकमध्ये जी काही मित्रांनो घसरण चालू झाली ती अत्यंत ड्रास्टिक घसरण मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तब्बल मित्रांनो 47% स्टॉक मित्रांनो काहीच दिवसांमध्ये आपल्याला घसरताना दिसला. त्यावेळेला बरेचसेच लोक घाबरले की आता या स्टॉकचं काय फ्युचर असेल. पण मित्रांनो बघा, ही जी काही घसरण होती, मला वाटते जो त्याच्यामध्ये बोनस मिळाला मित्रांनो, ओके, त्या बोनस नंतरच मित्रांनो ही घसरण आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली होती. ओके, त्यामुळे घाबरण्यासारखं काही कारण नव्हतं ह्या ठिकाणी. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जरी ह्यामध्ये घसरण आली तर ती टेम्पररी असेल, लॉंग टर्ममध्ये डेफिनेटली हा स्टॉक काय करेल, स्वतःलाच काय करेल मित्रांनो ह्या ठिकाणी रिकवर करेल. आणि मित्रांनो बघा, बोनस दिल्यानंतर मित्रांनो स्टॉकने काय केलं, खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला रिकवर सुद्धा केलेला आहे. आता सध्याची लेवल मित्रांनो तुम्ही बघितले तर बॉटमपासून ह्या स्टॉकने किती मोमेंटम दाखवलेले, साधारणतः 42% मोमेंटम ह्या ठिकाणी दाखवलेले आहे. आता स्टॉकची जी काही रिकव्हरी चालू झाली ती रिकव्हरी कधी चालू झाली मित्रांनो, 3 मे पासून मित्रांनो ह्या स्टॉकची काय झाली मित्रांनो, रिकव्हरी चालू झाली. कारण 3 मे रोजी मित्रांनो काय झालं, ह्याचे जे काही क्वार्टर 4चे रिझल्ट्स आहेत ते क्वार्टर 4चे रिझल्ट्स अनाऊन्स झाले, जे एकदम धमाकेदार अनाऊन्स झालेत आणि ॲन्युअली बेसिसवरती सुद्धा मित्रांनो स्टॉकने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. त्याच्यामुळे एक चांगली रिकव्हरी आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे. सध्या मित्रांनो 1600 माझ्या मते 59 रुपये 70 पैशावरती शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला या स्टॉकमध्ये क्लोजिंग पाहायला मिळालेली आहे. आता आपण चर्चा करूया सध्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करणं फायदेशीर आपल्याला ठरू शकतं का. आता मित्रांनो बघू शकता की ह्यामध्ये स्टॉकसाठी जो काही इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल होता तो 1660 रुपयाच्या आसपास मित्रांनो इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल होता. त्याचा ब्रेकआउट केला, त्यानंतर पुन्हा एकदा रिट्रेसमेंट दिल्यानंतर स्टॉक आता काय करतोय, त्या लेवलला रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. सो डेफिनेटली मित्रांनो काय करेल, स्टॉक ज्या वेळेला 1828 रुपयाचा जे काय आता याचा हाय झाला होता रिसेंटली, ओके, तो ज्या वेळेला ब्रेक करेल त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी 1990 रुपये ते 2000 रुपयेपर्यंतचे लेवल्स आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतात. मग आता इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी आपण ह्यामध्ये कशी बनवायची आहे. सो मित्रांनो बघा, मी तुम्हाला अशा जे काही स्टॉक्स असतात जे फंडामेंटली स्ट्रॉंग असतात, मोनोपोली स्टॉक्स असतात, त्यांच्यामध्ये मी तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी सांगतो. ज्या वेळेला मित्रांनो 10% हे स्टॉक्स पडतील, ओके, आता ऑलरेडी या ठिकाणी मित्रांनो स्टॉक काय झालेला आहे, 10% पडलेला होता, त्यावेळेला मी ह्यामध्ये थोडीशी क्वांटिटी बाय केली. ओके, सो मी काय केलेलं आहे, 10% स्लॅब्स या ठिकाणी मी काय केलेले आहेत मित्रांनो बनवून ठेवलेले आहेत. ज्या वेळेला मित्रांनो काय करतो, स्टॉक 10% पडतो, मी काय करत जातो मित्रांनो, थोडी क्वांटिटी त्यामध्ये खरेदी करत जातो. म्हणजे सपोज करा आता ह्या ठिकाणी 1659 रुपयेवरती जर मी सपोज करा 10 क्वांटिटी खरेदी केली, येथून हा स्टॉक मित्रांनो पुन्हा एकदा 10% ज्या वेळेला काय होईल, डाऊन होईल मित्रांनो, त्यावेळेला मी काय करेन, पुन्हा एकदा ह्या ठिकाणी काय करेन, थोडी क्वांटिटी म्हणजे तितकीच क्वांटिटी मी ह्या ठिकाणी काय करेन, 10 क्वांटिटी मी ह्या ठिकाणी बाय करेन. अशा पद्धतीने मित्रांनो जरी स्टॉक 40-50% पडला तरी मी 10 क्वांटिटी ह्या ठिकाणी काय करायचं, ॲड करायचं, ज्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, एक प्रॉपर ॲव्हरेजिंग होतं. सायमल्टेनियसली ज्यावेळेला स्टॉकमध्ये मोमेंटम येते, जी की येतेच मित्रांनो, जनरली मोनोपोली स्टॉक जे असतात, फंडामेंटली स्ट्रॉंग जे स्टॉक्स असतात त्यांच्यामध्ये कधी ना कधी मोमेंटम येते आणि त्यावेळेला आपली जी काही मित्रांनो मायनस इन्व्हेस्टमेंट आहे ती इमिडिएटली रिकवर होते आणि एक चांगला नफा आपल्याला देऊन जाते. काही दिवसांआधीच मित्रांनो CDSL मध्ये सुद्धा मित्रांनो अशाच पद्धतीची स्ट्रॅटेजी वापरून मी एक साधारणतः 10,000 रुपयाचा प्रॉफिट या ठिकाणी बुक केलेला आहे. उद्या जमल्यास मी त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला नक्की शेअर करेन. ओके, सो मित्रांनो त्यामध्ये एक चांगला प्रॉफिट मला या ठिकाणी मिळालेला आहे. सो सध्याची लेवल सुद्धा मित्रांनो इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट लेवल्स आहेत. फक्त तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेला स्टॉक 10% पडेल त्यावेळेला तुम्हाला थोडी बाईंग त्यामध्ये करत जायची आहे. सपोज करा ह्या लेवलला तुम्ही 10 स्टॉक्स खरेदी करत असाल, खाली गेल्यानंतर 10% तुम्ही आणखीन 10 स्टॉक्स खरेदी करा, त्याच्यानंतर आणखीन 10 स्टॉक्स खरेदी करा. जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी असेल तर ही मेथड तुम्ही वापरू शकता आणि जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट मित्रांनो करण्याची ताकद असेल तर जर सपोज करा ह्या लेवलला तुम्ही 10 स्टॉक्स खरेदी केले तर अजून 10% पडल्यानंतर तुम्ही 20 स्टॉक्स खरेदी करू शकता, अजून 10% पडल्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी 40 स्टॉक्स खरेदी करू शकता. अशा पद्धतीने असेंडिंग पॅटर्नमध्ये तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करत या ठिकाणी जाऊ शकता. आता या स्टॉकमध्ये जी काही इतकी मोमेंटम आली त्याचं मोठं कारण काय होतं बघा मित्रांनो. सर्वप्रथम आपण मोठ्या कारणाचा जर विचार केला तर तुम्ही ह्या ठिकाणी स्पष्ट बघू शकता, मार्च क्वार्टरमध्ये मित्रांनो जो काही प्रॉफिट होता तो 100% होता, जो की प्रिव्हियस क्वार्टरपेक्षा मित्रांनो लो होता. पण मार्च 2024चा जर तुम्ही विचार केला तर 129 कोटींवरून सुद्धा या ठिकाणी प्रॉफिटमध्ये काय झालेली होती मित्रांनो, अर्थातच घसरण झालेली होती. तरीसुद्धा ह्यामध्ये मोमेंटम का आली, कारण ॲन्युअल बेसिसवरती जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, कंपनीची सेल्स वाढली, कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट वाढला मित्रांनो. सायमल्टेनियसली ऑदर इन्कम्स 120 कोटी झाली, जी की मागील वर्षी मित्रांनो काय होती, साधारणतः माझ्या मते
ओके, जस्ट 1 सेकंड. ओके, सॉरी, जरा टेक्निकल इश्यू आला होता, त्यामुळे मला थोडासा पॉज घ्यावा लागला. ओके, सो मागील इयरमध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं तर ऑपरेटिंग प्रॉफिट जो होता त्याच्यापेक्षा मित्रांनो 624 कोटी या ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिट निघून आलेला आहे, जो की मागील वर्षी 488 करोड होता. नेट प्रॉफिटचा विचार केला तर 526 कोटी होता, जो की आता मित्रांनो मागील वर्षी 420 करोड रुपये होता. म्हणजे डेफिनेटली ॲन्युअल बेसिसवरती मित्रांनो या ठिकाणी काय झालेले आहेत, रिझल्ट चांगले लागलेले आहेत. आणि बॅलन्स शीटचा जर विचार केला तर बघा 1360 कोटीवरून 1551 कोटी रिझर्व्ह झालेले आहेत आणि 3 कोटींचे फक्त कर्ज आहेत कंपनीवरती, जी की खूप उत्तम गोष्ट आहे मित्रांनो, ज्याच्यामुळे स्टॉकमध्ये एक चांगलं मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालं. इन्व्हेस्टमेंटसुद्धा मित्रांनो 1149 कोटीवरून 1351 करोड रुपये झालेले आहेत, जी की एक चांगली गोष्ट मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसते. सो ॲन्युअल बेसिसवरती कंपनीचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला, त्यामुळे स्टॉकमध्ये एक चांगली मोमेंटम आपल्याला पाहायला मिळाली. सो डेफिनेटली लॉंग टर्ममध्ये मित्रांनो जे CDSLचं टार्गेट आहे, माझ्या मते मित्रांनो येत्या काही 2 ते 3 वर्षामध्ये एक 4000 पर्यंत मित्रांनो CDSL ह्या ठिकाणी जाऊ शकतो, असा माझा अंदाज आहे. हा माझा पर्सनल ओपिनियन आहे. तुमचा जर काही ओपिनियन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.